रामकृष्ण हरी. कशी यूट्यूब फॅमिली? मस्तच असणार. मी पण मस्तच आहे बरं का. तर व्हिडिओ टाकायचं कारण असं आहे का सगळेच बघत असतील. सगळं म्हणजे इंस्टावर त्या अंगणवाडीच्या सेविकेने एक व्हिडिओ टाकला होता का आमच्या मुलांना असं खाद्य देऊ नका बा, आमच्या मुलांना त्रास होईल, किंवा तुम्ही एवढं खालच्या दर्जाचं खाद्य वापरू नका, असं त्या महिलेने सेविकाने टाकलं होतं. तर ते अधिकाऱ्यांना खूप झोंबलं. ते कॉन्ट्रॅक्टदार असतील त्यांना पण झोंबलं. ते कॉन्ट्रॅक्टदारांनी अधिकाऱ्याला सांगितलं असेल का तुमचे अंगणवाडीची सेविकाचे मग तिला निलंबित करून टाका. आणि त्या सेविकेला जरी निलंबित केलं ना तर ती कसं होत नाही, तिचं पोट भरणार आहे, ती काही तेवढ्यावर नाही राहणार आहे. पण तुम्ही हे बाकीच्या पब्लिकचा विचार केला का? काही बाकीची पब्लिकला मारताय का तुम्ही या असं खालच्या दर्जाचं खाद्य खाऊ घालून? कसं खाद्य राहतं बघा ना, तुम्ही येऊन बघा ते खाद्य कसं राहतं. त्या खाद्यामध्ये म्हणजे पूर्ण त्या डाळीमध्ये, मुगाची डाळीमध्ये सरे अर्धी लाल डाळ, अर्धे किडे, अर्धे खडे, अर्धे म्हणजे काहीसुद्धा म्हणजे 1% डाळ चांगली देते नाही. ते पूर्ण खराब डाळ देत्या मुगाची पण ते. आणि ते वाटाणा तर शिजतच नाही. 9-9, 10-10 शिट्ट्या कुकरच्या होत्या तरी तो वाटाणा शिजत नाही. आणि शिरा तर लापशी बनवायला, शिरा म्हणजे लापशी बनवायसाठी तो भरडा देत्या. तो भरडा तर आमचे जनावरंसुद्धा खाती नाही, असा भरडा देते ते. असा भरडा त्या त्या भरड्यामध्ये म्हणजे ती साखर इतकी खालच्या दर्जाची, पूर्ण अशी एकदम बारीक राळ, साखरेची राळ असते का ती चाळणी खालची एकदम बारीक, ती साखर ते पोरांना खायला पाठवत्या. चिकटपटाक साखर होईल राहते ती, इतकी बारीक राहते ती साखर. आणि पाचाची चव नाही त्या साखरीला. त्या साखरेचा भरडा करून पोरांना खाऊ घालायला लावत्या. काय करतील त्या अंगणवाडीच्या महिला? काय करतील? सेविका काय करेल आणि मदतनीस काय करेल? असं काय घाणेरडं पदार्थ देते हे. मग हे कॉन्ट्रॅक्टदाराला त्यांचे पोटं भरू राहिले तिकडं चांगले, इकडं लोकांना फसवून गरिबाच्या लेकरांना काही बी खाद्य पाठवत्या खायला. आणि मग त्या अंगणवाडीला आरे ना, अंगणवाडीला आरे कशाचा आरे? आता काय ग, ते टीम पाठवले वजनं पाहायला, अंगणवाड्यांमध्ये वजनं करायला पाठवत्या. पण तुमच्या टीम वजनाचे पोरांना खाऊ घालत्या का तशा मापाचं पदार्थ? तुम्ही कुणी वजनं करत्या पोरांची? तुम्ही पोरांना असे खालच्या दर्जाचं अन्न खाऊ घालते ना, कुणी पोरांची वजनं वाढतील? पोरांना वजनं वाढवायला येते, वजनं करायला येते, टीम येते अधिकाऱ्याच्या. पहिले तुमचं खाद्य तपासा, मग पोरांचे वजनं तपासा म्हणा. मग तुम्हाला कळल पोरांचे वजनं का बरं वाढती नाही म्हणून. किती तुमचं खालच्या दर्जाचं किराणा आहे तो. काय चव आहे त्या किराण्याला? गरोदर महिलांना इतकं खालच्या दर्जाचा किराणा द्या, त्या लहान बालकांना द्या, त्या अंगणवाडीमध्ये शिजवून घालत्या तो किती खालच्या दर्जाचा किराणा. आणि काय वजनं घ्या त्या पोरांचे? हे फक्त अधिकाऱ्याचे घरं भरायचे कामं यायचे, कॉन्ट्रॅक्टदारायचे. कॉन्ट्रॅक्टदार भरित्या अधिकाऱ्याचे घरं, आणि अधिकारी भरित्या कॉन्ट्रॅक्टदार भरित्या त्यांचे घरं ते अधिकाऱ्याच्या जीवावर. मग तिकडं तुम्ही कसंही खाऊ घाला, फक्त आम्हाला दाखवा आम्ही खाऊ घालू राहिलो तुम्हाला, बालवाडीच्या किंवा अंगणवाडीच्या लोकांना, पोरांना खाऊ घालतोय. आणि त्या बाईने व्हिडिओ टाकला तर काय तिला निलंबित करू राहिले? तिची काय चूक आहे? तिची काहीसुद्धा चूक नाही. तिने एकदम जे खरं आहे ते दाखवलं. 9-9, 10-10 शिट्ट्या देऊनसुद्धा त्या वाटाण्याला चव, अजिबात चव नाही. मी तर म्हणते ना, त्या अधिकाऱ्यांनी फक्त त्यांच्या मुलांना एकच दिवस खायला पाठवावं तो वाटाणा, तो भरडा. एकच दिवस पाठवावं खायला. कसे तुमचे मुलं खात्या ना ते पहा मग तुम्ही. आणि गरिबाच्या लेकरांना असं खाऊ घालत्या, वरून त्या बाईला निलंबित करत्या. तुमच्या लेकरांना खरंच एक दिवस खाऊन आणि असं व्हिडिओ काढून दाखवा आम्हाला तुमच्या लेकरांनी खाल्लं बा ते. तुम्ही खाऊन दाखवा ते कसं कोणत्या दर्जाचं आहे. तुमची एखादी गरोदर महिला असेल ना घरामध्ये, तिला पण खायला लावा ते कोणत्या दर्जाचा किराणा येतो म्हणून. मग आम्हाला कळलं. काय म्हणे तिनेच रील बनवल्या त्याच्यावर. रील बनवल्या तर काय झालं? तिने बनवल्या तर तुम्हाला अधिकार आहे कसं करायला. आणि तिला रील बनवल्या, तिची असेल तिची काही आहे तर तिला का बरं रील नाही बनवायची? रील बनवली तर काय झालं? तिने मग म्हणे रील बनवली तिनं, रील बनवली तिनं. खाऊन दाखवा तुम्ही असं आम्हाला अंगणवाडीमध्ये येऊन तो खालच्या दर्जाचा किराणा खाऊन दाखवा, आणि मग आमच्या लेकराला खाऊ घाला. कॅडबऱ्या तयार करून पाठवल्या. त्या कॅडबऱ्यामध्ये जंतू निघत होते, जंतू डायरेक्ट. ती कॅडबऱ्यातून असं फोडली का कॅडबऱ्या, त्याच्यात अशा तारा तुटायच्या आंबल्यासारख्या. आणि अशा कॅडबऱ्या पाठवल्या पोरांना खायला, लहान लेकरांना. तुम्हाला काय घेणं? गरिबाचे लेकरं आजारी पडतील ना, तुमचं काय जाणार आहे? तुमचं सगळं जिडले तिडं राहील. गरिबाच्या लेकरांना
दिलं शाळेत ते काय लहान पोरांना काय कळतं, घेत्या खाऊन पोरं. ते शेव विकायला त्यांना काय, त्यांना बी वरून आदेश द्या पोरांना खाऊ घाला, पोरांची वजनं वाढवा. त्या बिचाऱ्या देऊन टाकते, त्यांची काय चुकी. त्यांना वरून आलेला माल तर खपवाच लागल ना, तो कसा बी राहू, त्यांची काय चुकी. पण इकडं पोरांना काही बी त्रास हो, पोरांचे वजनं कमी होऊ राहिले पण वाढून नाही राहिले, असं खालच्या दर्जाचा माल घालून घालून. रामकृष्ण हरे.